कृत्य हे अत्यंत घृणास्पद आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे. परंतु त्यांच्या ईशानेश्वर या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या ओळखीचा किंवा त्यांच्यासोबत असलेल्या छायाचित्रांच्याबद्दल वेगवेगळं जे बोललं जात आहे याबाबत खुलासा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मी स्वतः एक शिवभक्त आहे आणि वयाच्या 15व्या वर्षापासून म्हणजे जवळजवळ 55 वर्ष न चुकता दर सोमवारी मी शिवमंदिराला भेट देत असतो. अशा निमित्ताने ईशानेश्वर मंदिराला भेट दिली असता माझी आणि कॅप्टन खरात याची ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या निमित्ताने जी छायाचित्र प्रसिद्ध झालेली आहेत त्याच्यामध्ये एक छायाचित्र हे ईशानेश्वर मंदिरमध्ये शंकराची जी पिंडी असते त्याची पूजा आदरणीय शिंदे साहेब करत असतानाचा तो फोटो आहे. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर ते उपस्थित असताना दिसत आहे. दुसरा जो फोटो दाखवला जातो हा फोटो ईशानेश्वर मंदिरामध्ये त्यांचं जे ऑफिस आहे ट्रस्ट या ऑफिस मधला फोटो आहे. आणि तिसरा जो फोटो आहे तो सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह संस्था आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता आणि त्याला मला पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाला श्री खरात हे सुद्धा उपस्थित होते. तर त्यांच्यासोबत एक फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये रुपाली चाकणकर या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या त्याच्यामध्ये दिसत आहेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ईशानेश्वर मंदिराच्या निमित्ताने माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली होती आणि त्या ओळखीमध्ये ईशानेश्वर मंदिराबद्दल किंवा शिवमंदिराबद्दल असलेल्या भक्तीची भावना जास्त आहे आणि त्याच्याच पोटी ती ओळख झालेली होती. त्यांच्या कुठल्याही कृत्यासंदर्भात कुठलीही माहिती ही मला कधीही नव्हती. जोपर्यंत त्यांना अटक झाली तोपर्यंत माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे त्या मंदिराचे ट्रस्ट म्हणून अनेक आमदार अनेक मंत्री त्यांना भेटलेले आहेत आणि अनेकांच्या सोबत त्यांचे फोटो प्रसिद्ध झालेले. परंतु ओळख असणं म्हणजे त्यांच्या कृत्यामध्ये सहभागी होणं असं बिलकुल नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनला त्यांना पाठवण्यासाठी मी कधीही फोन केलेला नाही किंवा कुठल्याही महिलेची त्यांच्याशी मी ओळख करून दिलेली नाही आणि महिलांच्या संदर्भात एवढं घृणास्पद कृत्य त्यांनी कधी केलेलं असेल त्याची कोणतीही माहिती मला नाही आणि त्याच्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा राजकीय द्वेषामुळे केला जातो आणि याच्यामध्ये विशेषतः उभाटाचे जे नेते ते आघाडीवर दिसतात. त्याच्यामध्ये संजय राऊत आहेत किंवा त्यांच्या महिला अध्यक्ष आहेत. तर त्यांचं हे करण्याचं कारण हे एकमेव कारण म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्या वेळेला उभाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडून आणून पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत. कोणताही संशय जनतेमध्ये नसावा म्हणून मुद्दाम मी प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. मी मध्यंतरी बाहेरगावी होतो, दुसऱ्या राज्यामध्ये होतो त्याच्यामुळे प्रेस घेऊ शकलो नाही. परंतु मी अतिशय निर्विवादपणे सांगतो की याच्यामधल्या कुठल्याही गोष्टीचा माझा काही मात्रही संबंध नाही. या झालेली घटना ही अत्यंत घृणास्पद आहे त्याचा मी निषेध करतो आणि या संबंधित व्यक्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी माझी ठाम भूमिका आहे.